गेल्या अनेक वर्षांपासून ते ऊसाचं पीक घेत आहेत. दिवसेंदिवस ऊस शेतीचा खर्च वाढत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. दरवर्षी इंधनाचे आणि खतांचे दर वाढत असल्यानं ऊस शेतीचा उत्पादन खर्च कमालीचा वाढलाय. यंदा त्यांना 1 एकर ऊस पिकवण्यासाठी जवळपास 55,000 रुपये खर्च आलाय. त्यांच्या भागात ऊसाची सरासरी उत्पादकता विचारात धरल्यास सावर्डेकरांना यंदा एकरी अंदाजे 40 टन ऊसाचं उत्पादन मिळेल. यापासून त्यांना अंदाजे 1 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे. त्यापैकी 55,000 रुपयांचा खर्च वगळता त्यांना 12 ते 15 महिन्यात एकरी अवघा 45,000चा नफा मिळणार आहे. रासायनिक खताचा खर्च जवळजवळ 10 ते 12,000 रुपये रासायनिक खताचा खर्च असतो आणि भरणीसाठी 2,000 रुपये खर्च असतो. असं 12 ते 13,000 रुपये मोठ्या भरणीला खर्च येतात. अशा मिळून जवळजवळ ऊसाला वर्षाकाठी 15 ते 16 महिन्यामध्ये 55,000 ते 56,000 रुपये खर्च येतो. आणि समजा ऊसाला आपल्याला एक मागल्या वर्षीच्या दरातनं बघितलं तर एक 24 रुपये दर धरला आणि 40 टनाचं ॲव्हरेज धरलं तर 1 लाखभर रुपये किंवा 55,000 रुपये आपल्या होतात. आमचे 55,000 रुपये गेले तर आम्हाला 40,000 रुपये राहतात. 35,000 ते 40,000 त्यामध्ये 15 महिने आम्ही तिथं सातत्यानं काम करत असतो. ऊसामध्ये आम्हाला एक 100 ते 150 रुपये सुद्धा हजेरी शेतकऱ्याला मिळू शकत नाही. अशी सर्वसाधारण ह्या ऊस बिलाची आवश्यकता. ऊसाचं पीक शेतात सरासरी 15 ते 16 महिने राहतं. या काळात लागवड, बियाणं, मशागत, मजुरी, पाणी व्यवस्थापन आणि ऊस तोडणी यासाठी मिळून एकरी अंदाजे 55,000 रुपयांचा खर्च त्यांना आलाय. 12 ते 15 महिन्यात होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत मिळणारं उत्पन्न हे तुटपुंजच आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यातला उत्पादन खर्च आणि उत्पादकता सारखीच आहे. गेल्या हंगामात एकरी 53,000 रुपये खर्च येत होता, तर तोच खर्च यंदा 65,000 रुपयांवर गेल्याची माहिती चक्क ऊस तज्ज्ञांनी दिली आहे. जर या ऊस संशोधन केंद्रामध्ये साधारणपणे एकरी खर्च किंवा हेक्टरी खर्च साधारणपणे आम्हाला 1,31,000 रुपये हेक्टरी खर्च आलेला आहे. मग त्यापासून मिळणारं उत्पादन साधारणपणे किफायती असलं पाहिजे, ही बाब वाखाणण्यासारखी आहे. तर यामध्ये ऊस खर्चामध्ये ऊस उत्पादन करण्यासाठी येणारा खर्च आहे तो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष खर्च होतो. आज ऊस दराच्या मुद्द्यावर तिन्ही संघटना पुन्हा एकत्र येत आहेत. तिथं ऊसाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा या विषयावर नक्कीच चर्चा होईल. त्यानंतर ऊस दराच्या मुद्द्यावर नव्यानं मागणी होईल. याच वेळी साखर उद्योग वाढवायचा असेल तर कारखानदार आणि मायबाप सरकारनं सुद्धा इतर औद्योगिक उत्पादनांप्रमाणेच ऊसाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्याबाबत आग्रही असायला हवं. असं झालं नाही तर येत्या काळात साखर कारखानदारी पुढचं ऊस टंचाईचं संकट आणखी तीव्र होऊन मुंबईतल्या कापड गिरण्यांप्रमाणे साखर उद्योगाचं अस्तित्वच धोक्यात आलं तर नवल वाटायला नको. राजेंद्र हंकारे.